तर ज्या खेळाडूने आता झेल टिपला त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. विनीत विनीत अतिशय सुंदर झेल या ठिकाणी टिपला. विनीत माली. आणि दुर्दैवानं ज्या फलंदाजाने अप्रतिम खेळ सादर केला त्याला मात्र या ठिकाणी बाद व्हावं लागलं. बिग बॅटल विजय. हार्ड लक, टफ लक. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉल तयार. यावेळेस वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकने सर्कल पुढे 2. सुलतान. बॉल तयार. यावेळेस गती कमी केली चेंडूची. फलंदाजाला विचलित केलं वेगाने आणि एकच धाव. एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 3. 3 चेंडूंमध्ये 3 धावा आतापर्यंत आलेल्यात. गती कमी केली यावेळेस. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत पुन्हा एकदा तोच खेळाडू. पण यावेळेस चेंडू निघून जातोय वेगाने. सीमा रेषा पार. दे देणार 4. प्रयत्न प्रचंड चांगले केले. पुन्हा एकदा गती कमी केलं. हो, अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पण रचनेप्रमाणे एकच धाव मिळाली या चेंडूवरती. अन्यथा हा चौकार होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8. 8 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस इंटू द ब्लॉक होल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल. पहिल्या षटकाची सांगता. धावसंख्या फक्त आणि फक्त 8. जळ मॅचच्या दिशेने किरण. किरण पाटील. अतुलच्या समोर पहिला बॉल. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त उंचीचा चेंडू. धावसंख्या 9. 1 बाउन्स. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गती कमी केली चेंडूची. 9चा इशारा दिलाय. आणि पुढचा चेंडू आता मात्र फ्रेहिटचा असेल. धावसंख्या धावफलकावरती 10. गोलंदाज पुन्हा एकदा किरण. स्ट्राईक हँडला फलंदाज अतुल. गती कमी केली चेंडूची. मिस टायमिंग आहे यावेळेस आणि टिपला जाईल एक झेल. फलंदाज बाद. फ्री हिट आहे त्यामुळे बाद नसेल. कॅच टिपलाय. धावसंख्या 11.
11 धावा आतापर्यंत जमवल्यात. हॅलो, पुन्हा एकदा किरण. हरीश साठी यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पुढील चेंडू यावेळेस एकच धाव. 12 धावा धावपलकडे लागतात. 3 चेंडू अजूनही बाकी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर किरण. किरण आणि अतुल ही जोडी. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा षटकार. धावफलकावरती नंदू भोईर. नंदू भोईर बॉल तयार. यावेळेस गती परिवर्तन केलंय. एकच धाव. योगेश पाटील यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 19 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. 19 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज हरीश. यावेळेस गती कमी केली आहे आणि आता मात्र जाईल चेंडू. सीमारेषेच्या बाहेर येतो षटकार. The 25 on the board. पंचवीस धावा झालेल्या आहेत. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार. षटक क्रमांक 3. बॉलर्स नेम प्लीज. योगेश गोलंदाज. पहिलाच बॉल यावेळेस अतुल साठी मिस टायमिंग आहे आणि खूप मोठा प्रयत्न केलाय फलंदाज. पहिल्या विकेटचा पतन या ठिकाणी. अतुल बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज हरेश. हरेश मैदानाच्या आतमध्ये. अतुल पाटील मैदानातून बाहेर पडल्यानंतर बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेस वेगवान चेंडू. डॉट बॉल.
पहिल्या चेंडूला आपण विकेट पाहिलं, त्यानंतर हा डॉट बॉल. 25 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू वेगवान चेंडू, यावेळेस एकच धाव मिळेल. 26 धावा धावफलकावरती. 26. सव्वीस धावा आतापर्यंत जमवल्यात. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज हरेश. यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 27 धावा धावफलकावरती. 27. 3 चेंडू अजूनही बाकी. पुढचा बॉल हरीश. यावेळेस गती कमी केली आणि फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा षटकार. धावा धावफलकावरती. 33 ऑन द बोर्ड. 4 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस इंटू द ब्लॉक होल हाताळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक पासून बाहेर. वाईटचा इशारा येतोय. 34 धावा धावफलकावरती. चार चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 2 चेंडू बाकी. यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. 35 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस मात्र वेगवान चेंडू आहे आणि टिपला जाईल एक झेल. फलंदाज बाद. मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक अतिशय सुंदर कॅच टिपला. सामना सुरू करायचा आहे प्लीज. शेवटचा चेंडू शिल्लक. रवी आणि हरेशची जोडी. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला फलंदाज रवी. या मैदानावरती अतिशय अप्रतिम परफॉर्मन्स त्यांचा नेहमीच राहिला आहे. मागचे काही सामने पुन्हा एकदा योगेश रवीसाठी. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू एक्झिक्यूट करतायत. एकच धाव मिळेल आणि ओव्हर या ठिकाणी संपेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा. डीजे मी सुनीलजी लोहार यांना विनंती करतो आपल्या हस्ते करायचा आहे. योगेशजी पाटील या. क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व योगेश पाटील. आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. सन्माननीय नंदू भैर यांना विनंती आपण या. हा सन्मान इथे करतोय आपण.
योगेशजी पाटील यांचा होतोय सन्मान. शेवटच्या षटकासाठी वळूयात मैदानाच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावरती 36. प्रणव येतात. स्ट्राईक एंडला फलंदाज रवी. शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान केला जातोय. धन्यवाद योगेश पाटील साहेब, आपण आलात वेळात वेळ काढून. बॉल तयार. पहिलाच बॉल रवीसाठी. यावेळेस मिस टायमिंग आहे आणि बिग विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रणित पाटील. प्रणित पाटीलला आपण बघतोय. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंड वरती प्रणित पाटीलला आपण बघतोय. 5 चेंडू बाकी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन. यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल. वाईटचा इशारा येतोय. खराब चेंडू. 37. 37 धावा धावफलकावरती. प्रणित ऑन स्ट्राइक. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणव. यावेळेस गती कमी केली चेंडूची. कन्फ्युजिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल. 4 चेंडू अजूनही बाकी. 37 ही धावसंख्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू. गती कमी केली आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. उंच गेलाय आणि दुसऱ्या धावेसाठी निघालाय. मात्र 2 धावा वाचवू शकले नाहीत. या 2 धावांच्या नंतर 39. 39 धावा धावफलकावरती. 3 चेंडू बाकी. 39 आतापर्यंत उभारण्यामध्ये यश मिळालंय. 3 चेंडू बाकी. प्रणित पाटील आणि हरेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती पुन्हा एकदा कमी केली आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मात्र बसतोय धक्का. फलंदाज बाद. दोन चेंडू बाकी आहेत. सागर आणि हरेशची जोडी. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्जय. पुन्हा एकदा या षटकामध्ये धावा क्वचित आलेल्या दिसतील. 3 धावा आल्यात. हरेश यावेळेस मात्र हवेत आहे आणि टिपला जातोय. अजून एक झेल. फलंदाज होतोय बाद.
मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक, लास्ट बॉल रिमेनिंग. बघूया हॅट्रिकची संधी आहे. ही हॅट्रिक संपादित होईल का? कालच्या दिवसामध्ये 40+ गोलंदाजाने संपादित केली होती. बॉल तयार. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. प्रणव हेमंतसाठी यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पुल केला यावेळेस आणि निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. धाव फलक जाऊन पोहोचेल एकूण 44. 24 बॉल्स रिक्वायर्ड 44. जीत के लिए 44 रन की जरूरत है 24 गेंदों के ऊपर. सलामी की जोड़ी यहाँ पर श्याम और उसके साथ विकी भोईर यांना विनंती आहे या स्टेजवर आपलं स्वागत. 7711 I-20 220 ज्यांची कोणाची असेल त्यांनी ती 7799. दोन्ही संघ आपला अतिरिक्त प्रतिनिधी पाठवायचा आहे प्लीज. गोलंदाज तयार. विजय. पहिलाच बॉल श्याम साठी यावेळेस हवेत आहे आणि जजमेंट. ओ हो, टिपला एक सुंदर झेल. फलंदाज बाद.
होती त्यातील श्याम बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनीत. काय कॅच टिपलाय क्षेत्ररक्षक हेमंतने, जबरदस्त. विनीतने सुद्धा अशाच पद्धतीचा एक कॅच पकडला होता. पण आता काय घडेल मॅच मध्ये. पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर श्यामला बाद केलंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा उडवला हेलिकॉप्टर. खेळाडू आहे हरेश आणि अजून एक विकेट. फलंदाज बाद. जावेद मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज सोनू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुलटॉस. ओहो, पॉइंटच्या डोक्यावरून आता चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र अतिरिक्त उंचीचा चेंडू वाईटचा इशारा येतोय. वन बाउंस फॉर द ओव्हर. कुल स्कोर मैदान के ऊपर 5 रन. अगली गेंद फिर एक बार गेंदबाज विजय, और इस बार बहुत तेज गेंद. पूरी तरह कंफ्यूज हो गए यहां पर बल्लेबाज. 4 गेंद 5 रन. 2 गेंद अभी बाकी. अगली गेंद फिर एक बार, और इस बार बहुत बढ़िया स्ट्रोक एग्जीक्यूट किया है, लेकिन मिलेगा 1 रन. इस 1 रन के साथ कुल स्कोर 6 रन. लास्ट बॉल रिमेनिंग. इस ओवर का स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आकाश. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज, चला फास्ट खेळा प्लीज, विनंती असेल. यानंतर अजून एक सामना आपल्याकडे बॅलन्स. बघूया. जावेद मॅचच्या दिशेने.
जावत मॅचच्या दिशेने गोलंदाज तुषार. तुषार टू सोनू. पहिलाच बॉल यावेळेस बैठक स्टाईल सुरुवात झाली आहे. सीमारेषेच्या बाहेर चौकार. करते 30 ची गरज अजूनही. 30 ची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 17. तुषार स्ट्राईक एंडला फलंदाज सोनू. 2 चौकार एक्झिक्यूट केला. फुलटॉस चुकीचा बॉल आहे यावेळेस आणि जाईल सीमारेषा पार. अजून एक धमाका चौकार. पुन्हा एकदा यावेळेस हवेत आहे आणि आता मात्र विजयच्या माध्यमातून टिपला जाईल एक झेल. फलंदाज बाद. तर प्रणव येतात. 15 चेंडू 26 समीकरण आहे अजूनही. प्रणव. पंधरा चेंडू 26 ची गरज. प्रणवला पाठवलंय. तुषार एक चांगला कमबॅक म्हणता येऊ शकतं. 2 चौकारानंतर एक महत्वाची विकेट. प्रणव नवीन फलंदाज, न्यू बॅट्समन. यावेळेस गती कमी केली चेंडूची. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. विजय अप्रतिम अशी फिल्डिंग. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 19 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू तुषार टू आकाश. बॉल तयार. पुन्हा एकदा तुषारचा चेंडू वेगवान आहे आणि त्याला टोलवलाय पॉइंटच्या क्षेत्रामधून. तर निर्णय येतोय पंचांचा. चला पंच निर्णय कळवा. चौकार. धाव संख्या 23 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आकाश आहेत. सामना सुरू करायचा आहे प्लीज. नम्र विनंती आहे दोन्ही संघांना. फलंदाज आकाश, गोलंदाज तुषार. बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम
चेंडू होता हाताळता आलेला आहे चांगल्या पद्धतीने. डॉट बॉल. येणारं समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि करायचे आहेत एकूण 12 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत 21. 12 बॉल्स 21 कंपल्सरी. चला 12 चेंडू 21 करायचे आहेत. फिल्डिंग लावून घ्या. आदिरा 11 ला विनंती आहे. बारा चेंडू 21 ची गरज. गोलंदाज सर्वेश. 12 चेंडू 21. 12 बॉल्स 21. 12 गेंदों पर 21 रन की जरूरत. सर्वेश येतोय. फिरकी गोलंदाज. सर्वेश येतात. फिरकी गोलंदाज. सामना सुरू करा प्लीज. सर्वेश टू प्रणव वेदांकडून. 12 चेंडू 21 ची गरज. 12 चेंडू 21. 12 balls 21 required. पहिलाच बॉल यावेळेस आणि पहिल्या चेंडूला विकेट. इलेवन बॉल्स 21. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. या पिंट्या शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे आणि आल्या पावली परत जावं लागेल. फलंदाज बाद. धाव संख्या धाव फलकावरती 23. 23 म्हणजे करायच्यात अजून 10 बॉल 21. 10 balls 21 रिक्वायर्ड. 10 चेंडू 21 करायचे आहेत. बघूया टोटल स्कोर आहे 23. यावेळेस मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव. या एवन जोडी आमचे अधिक पाटील आणि पिंटू पाटील यांना विनंती आहे स्टेजवरती यायचं. आपण आपलं स्वागत.
43 झाले होते. 44चं टार्गेट आहे. आतापर्यंत उभारले आहेत एकूण 24, म्हणजे 20 अजून करायचे आहेत. गती कमी केली या चेंडूवर आणि एकच धाव मिळेल. सर्वेच्या षटकामध्ये अक्षरशः स्कोर थांबलाय. 25 धावा धावफलकावरती लागत आहेत. समीकरण आहे अजूनही 8 चेंडू 19चं समीकरण आहे. 8 बॉल्स रिक्वायर्ड 19. 8 चेंडू करायच्यात 19 धावा. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान चेंडू. वाईटचा इशारा येतोय. 1 रन अजून कमी करूयात आपण. 26 धावा धावफलकावरती. 8 चेंडू आणि करायच्यात 18. 8 चेंडू 18ची गरज. 8 बॉल्स रिक्वायर्ड 18. सर्वेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. विजय चेंडू जवळ. चांगली फिल्डिंग. एकच धाव. सर्वेशच्या गोलंदाजीने कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये. टोटल 27 आहे. 7 चेंडू आणि करायचे आहेत 17. 7 चेंडू 17ची गरज. बॉल तयार. सर्वेश आहे. फुलटॉस आणि आता मात्र बनवलाय हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. 6 चेंडू 11ची गरज. 6 बॉल्स 11 रिक्वायर्ड. 6 चेंडू 11ची गरज. 6 बॉल्स 11. चला मॅच सुरू करायची. परत एकदा विनंती करतोय. सहा चेंडू 11ची गरज आहे. 6 बॉल्स रिक्वायर्ड 11. गोलंदाज कोण येईल शेवटच्या षटकामध्ये. 40+ संघ पीके अँड सन्स इथे उपस्थित झालेला आहे. चला मॅच सुरू करा प्लीज. पंच गोलंदाज अतुल भोईरला आपण बघतोय. 6 चेंडू 11चं समीकरण आहे. सहा चेंडू करायच्यात 11. सिक्स बॉल्स रिक्वायर्ड 11. 6 गेंदों पर 11 रन की जरूरत. पहिला बॉल अतुल. पहिला चेंडू यावेळेस दबाव जरूर निर्माण करेल. डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. 5 चेंडू करायच्यात 11 धावा. 5 चेंडू 11ची गरज. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. 5 चेंडू 11. यावेळेस हाफ ट्रॅकर आहे. पुल केलाय आणि आता मात्र टिपला जाईल एक झेल. फलंदाज बाद. जळत मॅचच्या दिशेने 4 चेंडू करायचे आहेत 11 धावा. 4 चेंडू 11.
योगेश नवीन फलंदाज. चार चेंडू 11ची गरज. कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, पूर्ण धावसंख्येचा पाठलाग होणं गरजेचं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. अतुल. योगेश. वेगवान चेंडू आले आले आक्रमण. ओ हो हो, गेलाय चेंडू सीमारेषेबाहेर. षटकार. तीन चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावांची गरज. तीन चेंडू 5 कंपल्सरी करायच्यात, याची नोंद घ्यायची. तर सन्माननीय पिंटू पाटील साहेबांची स्पर्धा, अधिक पाटील आणि पिंटू पाटील यांची सापाड चषक 2025. 48 ग्रामीण संघ. 21, 22, 23, 24, 25, 26 डिसेंबर. आणि यावेळेस मात्र एकच धाव मिळेल. समीकरण आहे 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 ची गरज. टोटल स्कोर आपण पाहिला तर 40. 2 चेंडू 4. षटकार मारून जर संपवली तर विवेक पांडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. विकास पांडे यांच्याकडून. बॉल तयार. अतिशय रोमांचकारक असा सामना आपण बघतोय. अतुल हा ट्रॅकर यावेळेस आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मात्र 1 चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी 1 चेंडू 4 करायचे, त्याची नोंद घ्या. 1 चेंडू 4 धावांची गरज. ज्या कॉन्फिडन्सनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, असं वाटतंय की आकाशच्या माध्यमातून काहीतरी घडेल. 1 चेंडू 4 ची गरज. षटकार ठोकला तर मात्र विवेक पांडे यांच्याकडून बॉल तयार. 1 चेंडू 4 धावांची गरज. अतुल भोईर सामन्याचं भविष्य. कोण धडक मारणार आहे फायनल मध्ये. 1 चेंडू 4 ची गरज आणि यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि सामना जिंकलाय हा नो डाऊट. आदिरा 11 संघाने त्यांचं अभिनंदन.